नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव गट आणि समविचारी पक्ष मराठी माणसांचा एल्गार घेऊन 5 तारखेला मोर्चा नेणार होते. आणि मोर्चाला मराठी मनाची ताकद बघून देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केला आणि एक कमिटी स्थापन करून आगामी 3 महिन्यामध्ये ती कमिटी रिपोर्ट देईल आणि त्यानंतर सरकार हिंदी सक्तीच्या संदर्भात निर्णय घेईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि मोर्चा निघणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे. असं जरी असलं तरी 5 जुलै रोजी अधिवेशनाच्या दरम्यान राज ठाकरे यांनी एक विजयी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्याला राजसाहेब ठाकरे यांनी टाळी दिलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार जरी हा मोर्चा काढू नये, निघू नये असं जरी वाटलं तरी सदरचा विजयी मोर्चा हा निघणार आहे आणि 5 तारीख आणि त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 2 बंधू ठाकरे बंधू यांनी मराठी मनाला फुंकर घातलेली आहे, आव्हान केलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं मराठी माणसं मोठ्या संख्येनं मुंबईच्या ह्या विजयी सभेला हजर राहतील असं एकूण चित्र आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मनसेशी शिवसेनेने युती करू नये किंवा मनसे आणि उद्धव सेना यांच्यामध्ये युती होऊ नये याच्यामध्ये चाललेला काही लोकांचा प्रयत्न तो आता कुठेतरी विफल होत आहे असं दिसून येत आहे. आणि आगामी काळामध्ये याची प्रचिती दिसून येणार आहे. बघूया आता त्या संदर्भात लोक काय निर्णय घेतात आणि ठाकरे बंधू काय घेतात. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहतं की उद्धव ठाकरेंचं वर्चस्व राहते थोड्याच दिवसात समजून येणार आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.